छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले स्वच्छता अभियान। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून इकोप्रो संस्था व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले। रामाळा तलाव परिसरातील बुरुज क्रमांक 4 व बगड खिडकी परिसरात विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी श्रमदान केले। किल्ल्यावर साचलेला कचरा व रानटी झुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला। प्रत्यक्ष कृतीतून शिवरायांना अभिवादन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे व प्राध्यापक प्रमोद सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। ऐतिहासिक वारसा जतनासोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव तरुणांमध्ये निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इकोप्रो संस्था आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी चंद्रपूर शहरातील जो गोंडकालीन किल्ला आहे त्याच्या बगड खिडकी परिसरामध्ये आज आपण स्वच्छता अभियान करत आलेलो आहोत। चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाचाच भाग म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास समजावा, इथच्या वास्तू आणि त्याची स्वच्छता आणि त्याचे महत्त्व या अनुषंगाने दरवर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो। आज मोठ्या हिरिरीने या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि बगड खिडकीवरचा जो अत्यंत महत्त्वाचा बुरुज आहे तो बुरुज स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग करून हा संपूर्ण परिसर आज स्वच्छ केलेला आहे। तर मित्रांनो, माझं नाव वैभवी अजय रांगणकर, मी राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी इथून मेकॅनिकल डिपार्टमेंट म्हणून बोलत आहे। जसं की तुम्हाला माहीतच आहे की आम्ही आज इथे आलो आहोत बगड खिडकीवर। तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथे फोर्ट क्लिनिंगचा कार्य करत आहोत। तर आम्ही प्रत्येक वर्षीच तसं येतो, मेकॅनिकल डिपार्टमेंट ऑर्गनाईज करतच इथे। तर आम्ही यावर्षी पण आलो आहोत आणि आम्ही सगळ्यांनी आत्ता फोर्ट क्लीन करण्याचा प्रयत्न केला। तसं तर सगळ्यांनी हे करायला पाहिजे, नुसतं इकोप्रो किंवा आमचं हे कार्य नसून सगळ्यांनीच आपलं इथे योगदान द्यायला हवं, कारण ही आपल्या राज्याची संपत्ती आहे, तर आपण याची काळजी घ्यायला हवी। धन्यवाद।